हॅलो फ्रेंड्स, तर आज सहजच मोबाईल चेक करत होते, तर त्यात हा व्हिडिओ मला सापडला. तसं तर खूप दिवस झाले मी गेलेले इथे. 27 जुलैला गेले होते आणि मला आज व्हिडिओ सापडला आहे म्हणून आज अपलोड करते. प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असते, खंडोबा वेगळा असतो, प्रत्येकाचा भैरवनाथ पण वेगळा असतो. तर नगर पुणे हायवेवरती जातेगाव म्हणून गाव आहे ना, तिथलं हा काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. अगदी डोंगराच्या कपारीत वसलेलं मंदिर आहे. आधी एकदम छोटंसं मंदिर होतं, आता खूप छान झालं, एकदम मोठं मंदिर पण झाले. आणि इथं प्रत्येक रविवारी ना जेवण वगैरे असतं. म्हणजे असे आपल्यासारखे भाविक भक्तच जेवण देतात. प्रत्येक रविवारी पंगत असते इथे आणि जेवणाची पण उत्तम सोय असते. त्यामुळे ना एवढं भारी वाटतं नाही. तर रविवारच्या दिवशी जरा जास्तच गर्दी असते. तर आम्ही असं मध्येच गेलो होतो, त्यामुळे एवढं काही गर्दी नव्हती इथे. तर हा सभामंडप आहे मोठ्याच्या मोठा मंदिराचा. मंदिर आहे ना, गाभारा एकदम छोटासा आहे, कारण तो गाभारा आहे ना डोंगराच्या आतमध्ये असं कोरून बनवलेला आहे. कारण जुनं मंदिर मी पाहिलेलं आहे ना, त्यामुळं मला माहिती आहे. आणि इथं मंदिराचे ना भैरवनाथाचं इथं घोडा बनवला आहे बघा, मस्त खूप छान घोडा आहे इथं. तर त्याला जास्त टच वगैरे करू नये ना, त्याच्यामुळे त्याला काचेचं असं हे फ्रेम केलेली आहे घोड्याला. आणि हे बघा, हे आहे आतमध्ये मंदिर. तर वरती दिसते का छत तुम्हाला, ते डोंगराचंच आहे. आणि आता खाली म्हणे का फरशी वगैरे बसवली, छान केले. पण इथे ना एसीपेक्षाही जास्त थंड हवा येते बरं का. तर असं आहे आमचं हे भैरवनाथाचं मंदिर. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आधी आयुषने दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी दर्शन घेतलं. एकदम स्वच्छता आणि एकदम छोटासा गाभारा आहे. तर तुम्ही कधी गेले आहात का जातेगावच्या या भैरवनाथाच्या मंदिरात? मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, मंदिराच्या वरती ना वॉटरफॉलसुद्धा आहेत बरं का. आणि फोटो काढण्यासाठी खूप छान निसर्गरम्य ठिकाण आहे जातेगाव. चला मग, बाय.